सोलापूरला जोरदार पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि गेल्या 24 तासात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय। बघूयात सोलापूरमधल्या पावसाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। सोलापूर शहरात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या सोलापूर शहरातल्या 256 गाळ्याच्या पाठीमागील परिसरामध्ये आहे। या ठिकाणी बघताय की जी नागरी वस्ती आहे ती पूर्णपणे पाण्यानं या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलेला आहे। विशेषतः अक्कलकोट तालुक्यातले वेगवेगळे गाव आहे, सांगवी, खुर्द, बुद्रुक, चुंगी, वाघदरी या सगळ्या परिसरात जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। ओढे नाले आधीच जुलै आणि ऑगस्टच्या पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते, त्यात या पावसाची भर पडल्यामुळं हे सगळा पाणी जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे। अनेकांची शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, त्याच पद्धतीनं नागरिकांची घरं जी आहे ती वाहून गेलेली आहे। रिक्षा जी आहे ती त्यांची बंद पडलेली आहे आणि या वाहत्या पाण्यातून आता मार्ग शोधण्याचा प्रयत्न जे ते या निमित्तानं करतायत। या बाजूची जी दुचाकीवरनं होणारी वाहतूक किंवा छोट्या ज्या गाड्या आहेत त्यांची वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेली आहे। दुसऱ्या बाजूनं एकाच बाजूनं रस्त्यांची वाहतूक जी ती सुरू करण्यात आलेली आहे आणि जे मोठ्या गाड्या आहेत त्यांना केवळ जे ते यातून सोडलं जात आहे। रस्त्यावरती अक्षरशः नदीचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। सुदैवानं आता पाऊस थांबलेला आहे सकाळी साधारणतः 6-7 नंतर, तर त्यामुळे आता पाणी ओसरायला साधारणतः अजून 1-2-3 तास लागतील। बऱ्याचशा घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, आमची यंत्रणा फील्डवर आहे, परंतु नागरिकांना आव्हान राहील की बऱ्याचशा ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे। विशेषतः सकाळी शाळेचे विद्यार्थी वगैरे जात आहेत, तर पाणी ओसरेपर्यंत बाहेर पडू नये। सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या भागातली परिस्थिती आपण बघताय। मी सध्या सोलापुरातल्या मित्रनगर आणि शेळगी परिसरामध्ये या परिसरामध्ये आपण बघताय अक्षरशः नदीचं रूप जे आहे त्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक जे जिथं घरात अडकले तिथंच थांबलेले आहेत, रात्रभर लोकांना जागून काढलेली आहे। खरं तर बाजूला असलेला जो ओढा आहे त्या ओढ्याचं प्रवाह बदलल्यामुळं अतिक्रमण केल्यामुळं पाणी नागरी वस्तीत शिरल्याचा इथल्या नागरिकांचा आरोप आहे। आयुक्तांनी किंवा अधिकाऱ्यांनी या सर्वांना केराची टोपली दाखवून शेवटी त्यांचा भोगळ कारभार हिथं दाखवून दिलेला आहे। लोकांचं पाणी पूर्णपणे रस्त्यावर शिरलेलं आहे। घरात काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालं? सगळं पाणी भरलंय, फ्रीज पूर्ण भरलं, फ्रीज पाण्यावर तिळालेत, तिथं घरामध्ये पूर्ण कापडे बिपडे सगळे कच्चे झालेत। रात्रभर अशीच परिस्थिती होती, रस्ते असंच परिस्थिती, बाहेर थांबले येऊन। 11 वाजता चालू झालेला आहे, 3 वाजता पाणी आत घरात घुसलेलं आहे। 3 वाजता रातभर उठून बसलेला आहे, रातभर असंच बसला जागा रात्रभर असंच जागून काढायला लागेल। असंच बसलेलं आहे, आमच्या घर पूर्ण पाण्यात आहे सध्याला। आमच्या लेकरा बाळा घेऊन बसला आम्ही तिथं। 3 वाजता पाणी आत घुसलेलं आहे। सर्व पाण्यामध्ये सर्व सामान वगैरे सर्व रंगा लागले। किती नुकसान झालंय? पूर्ण सामानच हे झाले की आता एवढ्या रात्री कुठे म्हणून काढून ठेवणार आहे, सर्व सामानच ह्याच्यामध्ये गेले की पाण्यामध्ये। सोलापूर शहरात जो आत्ता पाऊस झाला तो ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस होता, त्यामुळं शहरात जे आहे ती सोलापूर शहरात आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, शेळगी, सोलापूर।